मग न्यायालयामध्ये आम्ही जातो कशा करता? सोल्युशन निघावं. या देशातला निवडणूक आयोग हा चोर आहे. या देशातला निवडणूक आयोग हा चोर आहे. त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. सुनित्राताई पवार त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अजितदादा पवार यांच्या नंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी. नव्या रचनेमध्ये सुनित्राताई पवारांचे ते सहकारी असतीलच असं नाही. आणि त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवरती दुसऱ्या पक्षांना का बोलावं हा माझा कायम प्रश्न आहे. त्यांनी काय पत्र लिहिलं हा त्यांचा प्रश्न. त्यांनी पत्रामध्ये कोणाला पदं दिली किंवा कोणती पदं रद्द केली हा त्यांचा प्रश्न आहे. पण मी एक तुम्हाला खात्रीनं सांगेन की भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल. त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही तुम्हाला. आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होते. दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच थांबण्यास सांगितलं. सुमित्राताई पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्ष भविष्यामध्ये यांना विलीन व्हावंच लागेल. आता काल पुन्हा एकदा, आता आपण अग्रलेख वाचला असेल, काल पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं 1 तारखेला सुनावणी घेणार होते शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीत. ती पुन्हा 23 एप्रिल पर्यंत ढकलली. या सुप्रीम कोर्टावरती विश्वास कोण ठेवणार? 50 वेळा सुनावण्या पुढे ढकलतात घटनात्मक पेच असलेल्या खटल्यांच्या संदर्भात. 50 वेळा सुनावण्या पुढे ढकलण्याचं काम सुप्रीम कोर्ट आणि खास करून मुख्य न्यायाधीश करतात. न्यायालयावरती विश्वास कोण ठेवणार? ही न्यायालय म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे गुलाम झालेले आहेत. तुम्हाला सलग 1 दिवस सुनावणी घेऊन निर्णय देता येत नाही घटनात्मक पेच प्रसंगातल्या निर्णयावर. आता 23 तारखेला परत पुढली तारीख देणार. जस्टिस सूर्यकांत असतील किंवा त्या आधीचे सर्व सरन्यायाधीश असतील, त्यांची मानसिकता आणि त्यांनी दबावाखाली घेतलेले निर्णय या बाबतीत आता एक फेरविचार, पुनर्विचार आणि पुनरावलोकन होण्याची असं नसतं. तर गौतम अडाणीच्या संदर्भात इतके खटले सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आणि एकाही खटल्यामध्ये गौतम अडाणी हारले नाही. एकाही खटला. शिवसेनेचाच खटला जर तुम्ही घेतलात, खरी शिवसेना किंवा खरी राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या 4 वर्षापासून तारखांवर तारखा पडतात. सुनावणी पूर्ण झाली. अंतिम सुनावणीसाठी वेळ मागितला जातो. अंतिम सुनावणीसाठी. पण अशा संविधानिक पेच असलेल्या प्रसंगात सुद्धा, खटल्यात सुद्धा सर्वोच्च न्यायालय हे खटले गांभीर्याने घेत नाही. का? कोणाचा दबाव तुमच्यावर? आपण देशाचे सर्वोच्च सरन्यायाधीश आहात ना. तुमच्या दबाव असेल तर तुम्ही सांगा माझ्यावर दबाव आहे की शिवसेनेचा खटला, शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष याबाबतचा खटला चालवू नये असा आमच्यावर दबाव आहे. हे त्याने हिमतीनं सांगायला पाहिजे.